गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता इथे मी उठलेले आहे. तर आता पहिलं मी पाणी तापत ठेवते. तर आज एकादशी आहे. तर एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर केस पण धुवायचे आहेत. उद्या गुरुवार आहे तर मी बुधवारची केस धुवत असते, गुरुवारची केस धुवत नाही मी. मग प्युअरेटचं पाणी काढते मी. केस ज्या दिवशी मला केस धुवायचं असेल त्या दिवशी मी प्युअरेटचं पाणी वापरते, कारण केस खूप माझी गळत होते, म्हणजे आता थांबले. मग पाणी तापत ठेवलं. पाणी काढेपर्यंत मशनीमध्ये कपडे टाकले. मग पाणी तापत ठेवलं. लगेच घरातून झाडू मारायला घेतला आणि मग झाडू मारल्यानंतर लादी पुसून घेतली. तर काय झालं, आमच्याकडे ना दररोज बिबट्या म्हणजे येतो. कधी रात्रीचा येतो, कधी सकाळचा येतो. तर बिबट्याची भीती खूप झालेली आहे, त्यामुळं मी दरवाजा उघडला नाही. नाहीतर पहिलं मी काय करते, गॅलरी घेते धुवून पुसून, त्याच्यानंतर घर पुसत असते. पण आज म्हटलं आता 8 दिवस झालं मी काय करते, बाहेरचं नंतर पुसते उजडल्यानंतर. रात्रीचं बाहेर जात नाही काळोख असताना. जर खाली कोणी गेट लावला नसेल आणि जर येऊन बसला असेल तर भीती वाटते, म्हणून मग पूर्ण उजडल्यानंतर मग मी बाहेरचं पुसून घेतलं. तर आता लादी पुसून घेते मी पटकन. लादी पुसून झाल्यानंतर मग मी टॉयलेट बाथरूम धुवून घेतलं. अंघोळीच्या आधीच मी धुवून घेते आणि जे काही पाय पुसण्या वगैरे धुवायच्या असतील त्यासुद्धा अंघोळीच्या आधीच करून घेते. म्हणजे काय होतं, अंघोळ केल्यानंतर परत बाथरूममध्ये जायची गरज नाही, फक्त मग मशीन लावायची. म्हणून अंघोळीच्या आधी जेवढं काम करता येतं ना क्लिनिंगचं, तेवढं करून घेते. तर आता लादी पुसून झाली. किचन आणि हॉलच पुसून घेतला. बेडरूममध्ये मुक्ता झोपलेली आहे. मग मी रात्रीचंच बेडरूम पुसून घेते दररोज, म्हणजे सकाळी मुक्ता लेट उठते, त्यामुळे ती लादी नाही पुसता येत. म्हणून मग रात्रीचाच बेडरूम मी पुसून घेते. आता इथे बाथरूम धुवून घेते. बाथरूम स्वच्छ, संडास बाथरूम धुवून झाल्यानंतर हात धुवायला विसरायचं नाही. तर मग मी हात धुतला आणि जोपर्यंत मला असं वाटत नाही की माझे हात स्वच्छ झाले नाही, तोपर्यंत मी हात धुतच राहते. आणि मग लगेच पायपुसणी धुवून घेतली. मग ती सुकत घातली की लगेच गॅलरी पुसून घेतली मी. उजडलं होतं बाहेर थोडं थोडं, मग लगेच मी गॅलरी पुसून घेतली. तर आता अंघोळीला जायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे माझ्या अपर लिप्सवरती थोडे थोडे केस आलेले आहेत. तर मी घरीच करते सर्व माझं. कधीतरी वर्षातून 6 महिन्यातून मी पार्लरमध्ये जाते. तर मला आता आठवते, मी 1 वर्षापूर्वी गेली होती. मागच्या दिवाळीला मी गेली होती पार्लरमध्ये. त्याच्यानंतर मी अजून गेलीच नाही. मी घरीच असं करत असते. तर हे रेझर आणून ठेवलेलंच आहे. झालं याला 2 वर्ष झाली. कॉम्बो पॅक होता त्याचा 3चा सेटच होता. तर मी तो मागितला होता. मग आता चेहऱ्याला मी हे लावलं, ॲलोवेरा जेल लावलं आणि त्याच्यानंतर ह्याने मी रेझरने हे काढून घेतले केस, लव काढली आणि त्याच्यानंतर मग मी अंघोळीला गेले. अंघोळ केल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते माझा चेहरा किती क्लीन झाला होता. तर तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये की माझं आत्ता वय किती असेल. आत्ता 4 डिसेंबरला माझा बड्डे झाला. तो व्हिडिओ मी शूट केला होता, पण टाकायला विसरले, एडिट करायचं विसरून गेले आणि मग काल काय झालं, एकदम स्टोरेज फुल झालं. मग मी रात्री पूर्ण सर्व डिलीट मारलं. त्याच्यामुळे सर्व व्हिडिओ जेवढे शूट केले होते तेवढं सर्व गेले, फोटो गेले. तर 4 डिसेंबरला माझा आत्ता बड्डे झाला. तर किती वर्ष मला सुरू झालं असेल ते कमेंटमध्ये मला सांगा. तर तुम्ही आता बघू शकता चेहरा किती क्लीन झालेला आहे, एकदम मस्त सॉफ्ट सॉफ्ट गोरा गोरा दिसत आहे. तर रात्रीच मी एक फेस सिरम बनवलेला आहे. रात्री बनवलं मी घरी. आधी त्याचा मला रिझल्ट काय येतो आहे ते मी बघेल आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगेन. तर ते आता मी चेहऱ्यावरती लावून घेतलं. त्याच्यानंतर मग मी ते थोडं चेहऱ्यामध्ये मुरून देणार आहे आणि मग लगेच मी मॉइश्चरायझर आणि आपली सनस्क्रीन लावून घेईल. तर आता इथे केस ओलीच होती, मग ती पुसून घेतली. मग मी केसांना मॉइश्चरायझर लावून घेईल. तर तुम्ही बघू शकता पूर्ण माझी केसांना टकली पडत आली होती. आता बरे आहे. तुम्हाला मी दाखवलं आणि केससुद्धा वढून दाखवले. 1-2च निघाले केस. तर
मी काय वापरलं ते तुम्हाला मी माहितीच आहे, की मी मेथीचं आणि कढीपत्त्याचं पाणी केलं. ते सुद्धा मी वापरलं आणि 15 दिवस झाले. आणि शॅम्पूनं दुसरा ऑर्डर केला होता, शॅम्पू आणि कंडिशनर. तर त्यांनी पूर्ण रिझल्ट म्हणजे छान आले आणि प्युअरेटचं पाणी वापरलं. त्याने ना केस माझे आता गळायचे कमी झालेत आणि थोडी-थोडी ग्रोथसुद्धा झालेली आहे केसांची. तर आता मी इथे क्लिप शोधते कुठं ठेवला आणि चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घेतलं. लगेच मग सनस्क्रीन लावून घेते, टिकली लावून घेते. मग दिवसभरासाठी तयार काम करायला. मग परत चेहऱ्याकडं बघायचं नाही संध्याकाळशिवाय. नंतर कानातले घातले, लिप बाम लावला. मग तयार मी पूर्ण दिवसभरासाठी. मग तर आता इथे मी गरम पाणी पिते दररोज सकाळचं. तर पाणी प्यायला म्हणजे गरम करायला ठेवते. एकीकडं मुक्तासाठी पाणी तापवून ठेवलेलं आहे. आता लाटणं पोलपट घासून घेते. तर माझं असं आहे, रात्री जरी लाटणं पोलपट मी घासून ठेवलं असलं, तरी सकाळी ज्यावेळेस चपात्या करायच्या असतील त्यावेळेस मी परत घासते. तर लाटणं पोलपट आणि पकड ह्या 3 वस्तू डेली मी घासते ज्यावेळेस चपाती करायची असेल त्यावेळेस. तर ते घासून सुकायला ठेवते. तोपर्यंत दुसरी कामं करून घेते. मग लगेच चपाती भाजी करून मुक्ताचं आवरून मुक्ताला शाळेत घालवायचं. तर मुक्ता जे टिफिनमध्ये मागते किंवा घरी जे खायला मागते ना, तेच मी करत असते. कारण का जर माझ्या आवडीचं किंवा ह्यांच्या आवडीचं आमचं काय दुसरं केली भाजी वगैरे तर ती खात नाही, दिवसभर उपाशी राहते. म्हणून मग माझा प्रयत्न असतो की चांगलं तिला द्यायचं बनवून, असं तिच्या आवडीचं द्यायचं, त्याने तिचं पोट भरेल असं. तर 2 दिवस झालं ती कडधान्य उकडून तिनेच सांगितलं मला सर्व कडधान्य उकडून देत जा, मी खाऊन जाईल. मग त्याच्या आधी मी फक्त माझ्या मिस्टरांसाठीच कडधान्य भिजत घालायची. म्हणजे मूग, चणे, मटकी असे मेथी असं भिजत घालायची वाटीभर आणि मग ते फक्त कच्चेच धुवून खायचे ते. आता 2 दिवस झाले ती म्हणली मलासुद्धा पाहिजे ते. मग मी रात्रीचं भिजत घालते सर्व कडधान्य. सकाळी कुकरला 3 शिट्ट्या घेते. नंतर मग त्याच्यामध्ये मी मीठ आणि लाल तिखट टाकते, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असं टाकून त्याची भेल करून देते आणि मग ती खाऊन जाते. 2 दिवस झालं तेच करते. ते खाऊन जाते. बरं वाटतं जरा, म्हणजे कसं कडधान्य पण तिच्या पोटात जात आहेत, सर्व तिला भेटतं. नाहीतर मग तेच खाऊन तब्येत काही तिची सुधारत नव्हती. त्याच्यानंतर मग तिला ते केलं मी, कुकर लावला वगैरे. आता इथे मी देवाला उठवायला आले. तर आधी घंटी वाजवते, देवाला जागं करते, मग अंथरुणातून देवाला बाहेर काढते. तर आता इथे त्यांच्या अंगावरचं मी ब्लँकेट काढलं देवांच्या. तर तुम्ही बघू शकता कसे छान झोपलेले आहेत एकदम कुशीवरती. जसे आपण रात्री झोपू तसंच ते सकाळपर्यंत असतात. तर मग त्यांना चांगलं गोंजरून राधे राधे बोलत बोलत मग त्यांना उठवायचं. मग त्यांना त्यांच्या जागेवर बसवायचे. तर कपडे घालूनच कधी-कधी आम्ही ठेवतो. पण आज देवांना अंघोळ घालायची आहे, आज एकादशी पण आहे, देव धुवायचे आहेत म्हणून मग तसंच ठेवून दिलं. मग त्यांचा बिछाना सर्व साफ करून पिशवीमध्ये भरून ठेवला. मग हळदीचं लेपन केलं उंबरठ्यावरती, रांगोळी वगैरे काढली. मग चपाती भाजी केली. असं होतं माझं सकाळचं रुटीन. चपाती झाली, ज्वारीच्या भाकरी घातल्या, मग त्याला 2 चपाती घातल्या, 2 घातल्या. म्हटलं एक खाऊन जाईल, पण तिने नाही खाल्ली. मग आता इथे भेल बनवते. त्या बाउलमध्ये मी ते सर्व कडधान्य काढून घेतले. त्याच्यामध्ये कांदा टाकला, टोमॅटो टाकला, कोथिंबीर टाकली, लाल तिखट टाकलं वरून, थोडं मीठ टाकलं आणि मग ती भेल करून दिली. तिने थोडं खाल्लं आणि थोडं पप्पांसाठी ठेवते. दोघांसाठीच बनवलेलं आहे. माझा उपवास आहे, मला खिचडी बनवायची आहे. तर आता इथे भेल बनवून तिला मी खायला दिली. लगेच मी बेसन पोळी करायला घेतली. कारण तिला डब्यामध्ये बेसनपोळी द्यायची होती. चपाती आणि बेसनपोळी असं करून द्यायचं होतं. मग ते केले. तिला घालवली, तिची तयारी केली, केस वगैरे विंचरली. मग ती दोघं गेलीत.
ते तिला सोडायला गेले. त्यांनी तब्येत बरी नाही म्हणून 8 दिवस सुट्टी घेतले. मग आता इथे मी बिछाना काढायला आले बेडरूममध्ये. तर आता इथे सर्व गोधड्या वगैरे काढून ठेवते. तर असं होतं माझं आजचं सकाळचं बुधवारचं रुटीन. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. प्लीज 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 सबस्क्राईब करा, कमेंट करा. छान छान कमेंटची मी तुमच्या वाट बघते. तर कमेंट करा आणि बाय. भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या. टेक केअर.